नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासाचा बटाटा वडा आणि चटपटीत चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। इतका स्वादिष्ट आणि टेस्टी, खूपच छान बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि बटाट्याचे सालं काढून घेतलेले आहे। आता हे आपण साईडने ठेवूया। राजगिऱ्याचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, ते भांड्यात काढून घेऊया आणि त्यातनं आता आपल्याला मसाले तर नाही टाकावं लागत, पण थोडंफार हे आता चटपटीत करण्यासाठी मी टाकत आहे। तिखट टाकलेलं आहे, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, तुम्ही जिरे खात नसाल तर स्किप करू शकता, आणि हे सेंदे मीठ हे घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बटाटा वडा बनवाल ना खूप छान बनतो। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिश्रण तयार करून घ्यायचं। खूप पातळी करायचं नाही आणि खूप घट्टही नाही, अंदाज घेऊनच पाणी टाकायचं। थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता हे आपण बघा या प्रकारे केलेलं आहे। आता आपण याला झाकून ठेवून देऊया। अगोदर अशा प्रकारे तयारी करून घ्यायची असते, मग कसं बटाटे वडे झटपट बनतात। आता मी हे बटाटे घेतलेले आहे, हे मी जाड किसणीने किसून घेतलेले आहे। आणि शेंगदाणे, हे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 2 चमचे, आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे छोट्या चमच्याने। तुमच्याकडे खात नसेल तर स्किप करू शकता, आमच्याकडे खातात। सेंदे मीठ टाकायचं चवीपुरतं, आणि मी असा ठेचा करून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि जिरेचं, ते टाकायचं। अंदाज घेऊन टाकायचं आहे आपल्याला चटणीला। यापूर्वी पण मी उपवासाचा बटाटा वडा टाकलेला आहे, त्याची पद्धत थोडी वेगळी आहे, तोही तुम्ही बघू शकाल। आणि हे मिश्रण आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने एकदम छान होतो तयार। अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला याचे तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे, लहान मोठे। मी मीडियम साईजचे करून घेत आहे अशा पद्धतीने। म्हणजे असं रेडी करून ठेवलं तर आपल्याला बटाटे वडे असे झटपट तयार होतात। या पद्धतीने मी गोळे तयार करून घेतले। आणि समजा तुम्हाला असं चापट बटाटा वडा आवडत असेल तर अशा प्रकारे आपण गोळा करून घेऊ शकतो। बघा मी सर्व रेडी करून घेतलेले आहे। आता आपण चटणी बनवून घेऊया। मी त्याच भांड्यामध्ये 1 मिरची घेतलेली आहे, आणि ह्या खोबऱ्याचा जाड खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। तुम्ही ओल्या नारळाचे पण तुकडे घेऊ शकता। आणि त्यात मग आपल्याला थोडं जिरं घालायचं आहे। ही चटणी पण खूप चटपटीत बनते, खूपच छान। आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, आणि 2 चमचे मी दही घातलेलं आहे। म्हणजे आंबट गोड अशी छान चविष्ट अशी चटणी ही तयार होते। यातनं मी थोडं साखर घालते, माझ्या मुलाला गोड आवडतं। आणि भाजलेल्या शेंगदाणे घालून घ्यायचे। थोडं मीठ कमी वाटत होतं, मी पुन्हा घातलेलं आहे। आता अगोदर बिना पाणी टाकूनच असं वाटून घ्यायचं, आणि मग तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं। बघा मग मी पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे। आपली चटणी अशी पण तुम्ही ही खाऊ शकता, आणि तडका देऊन पण अजून छान वाटते ही।
मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यातनं थोडं जिरं टाकलेलं आहे आणि आता आपण तडका देऊया. चटणी पण आपली रेडी झालेली आहे. आता आपण ही चटणी पण साईडने ठेवून देऊया. त्यानंतर ना मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यातनं मी भजे काढलेले होते उपवासाचे याच कढईत. मी तीच कढई ठेवलेली आहे. आता आपण हा गोळा न असा म्हणजे ह्या मिश्रणात आपल्या तयार केलेला बुडवायचा आणि तो आपल्याला तेलात सोडायचा आहे. तेल गरम झाल्यानंतरच सोडायचा. जास्त म्हणजे तेल छान गरम झालेलं पाहिजे, तेव्हा छान बटाटे वडे आपले तयार होतात. आणि सुरुवातीला टच करायचं नाही. याला छान थोडं तेलात होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला हे पलटवायचे आहे. अशा पद्धतीने बटाटे वडे आपले छान मीडियम हीटवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता हे ना आपण काढून घ्यायचे आहे एक एक या पद्धतीने. खूपच छान उपवासामध्ये खायला ना खूप छान म्हणजे तिखट ही रेसिपी आहे. आता मी पुन्हा त्याच पद्धतीने गोळा असा मिश्रणात आपल्या तयार केलेल्या मिश्रणात भिजवायचा, व्यवस्थित डीप करायचा त्याला आणि तो आपल्याला तेलात सोडायचा आहे. याच पद्धतीने मी दुसरी बॅचही काढून घेते. बघा आपले बटाटे वडे आता तयार झालेले आहे. यालाही छान मीडियम हीटवर तळून घ्यायचे आहे. बघा आता हे ना एक एक आपल्याला काढून घ्यायचे आहे. याची ना शिजण्याची प्रोसेस ही सुरूच राहते. आपण काढल्यानंतर थोडा वेळ तर या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे. बघा मी काढून घेतलेले आहे. बघा आपली चटणी आणि उपवासाचा बटाटा वडा तयार झालेला आहे. खमंग असा आणि कुरकुरीत छान वरून अगदी कुरकुरीत. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा. धन्यवाद.